हॅलो डिअर स्टुडंट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे एमबीए सीईटी बद्दल. जसं की आपल्या सर्वांना माहितच आहे की या वर्षीची एमबीए सीईटी 1 महिन्यानंतर कंडक्ट होणार आहे. म्हणजे त्याची जी एक्झाम आहे एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये होणार आहे. आता तसं जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पेपर पॅटर्न, सिलेबस, इम्पॉर्टंट टॉपिक्स, टॉप कॉलेजेस आणि कट ऑफ या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणार आहे. यामध्ये जर बघितलं तर आता या वर्षीचे फॉर्म बऱ्याच जणांनी भरलेले असेल. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तो आपण एकतर कुठल्याही स्ट्रीम मध्ये आपलं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे, 3 वर्षाचं जे ग्रॅज्युएशन राहते है ना. त्याच्यात जो फायनल इयरला अपियर स्टुडंट आहे तो सुद्धा पेपर देऊ शकतो, किंवा ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तो पण जो आहे पेपरला काय होऊ शकतो, अपियर होऊ शकतो है ना. तर आपण इलिजिबिलिटी बद्दलच जाणून घेऊया सर्वात आधी. तो पहिले बघा की तो इंडियाचा सिटीजन असायला पाहिजे, इंडियन सिटीजन असायला पाहिजे. आणि महाराष्ट्र सीईटी बद्दल आपण बघत आहे म्हणजे ही महाराष्ट्रासाठीच अप्लाय आहे. त्याच्यात कॉलेजेस तुम्हाला महाराष्ट्रातलेच भेटतील. ठीक आहे. अ ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर अ इन्स्टिट्यूट. ठीक आहे. ग्रॅज्युएट असायला पाहिजे किंवा फायनल इयर अपियर विद्यार्थी सुद्धा याचा फॉर्म भरू शकतो. ऑलरेडी आता डेट्स गेलेल्या आहेत है ना. तो कॅन्डिडेट शुड ऑल्सो कम्प्लीट 3 years ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम. म्हणजे असं काही नाही आहे की बीकॉम वालाच एमबीए सीईटी करू शकतो. कुठल्याही स्ट्रीम मध्ये जरी ग्रॅज्युएशन असेल तरी आपण काय करू शकतो, पूर्णपणे याचा फॉर्म भरू शकतो है ना. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, कुठल्याही स्ट्रीम मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असो, यू कॅन गिव्ह द एमबीए सीईटी एक्झाम. ठीक आहे. आता यानंतर जर बघायचं झालं तर लक्षात घ्या एक्झामचा पॅटर्न काय असतो एमबीए सीईटीचा. तो एक्झाम पॅटर्न बद्दल जर बघितलं आपण, तो टोटल 200 मार्काची एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये 200 क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला 3 सब्जेक्ट आहे. एक आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड. ठीक आहे. दुसरा आहे रिडिंग कॉम्प्रेहेन्शन. क्वांटिटी ऍप्टिट्यूडलाच आपण मॅथ्स म्हणू शकतो है ना. रिडिंग कॉम्प्रेहेन्शन म्हणजे इंग्लिश झालं. आणि हे दोन्ही पोर्शन मिळून आपण म्हणू रिझनिंग. तो याच्यामध्ये एक आहे लॉजिकल रिझनिंग आणि दुसरा आहे अबस्ट्रॅक्ट रिझनिंग. रिझनिंगचे 2 पोर्शन आहे. आपल्याला जो लॉजिकल रिझनिंग आहे तो आहे 75 मार्काचा. आणि अबस्ट्रॅक्ट रिझनिंग जर बघितलं आपण तर आहे 25, म्हणजे 25 क्वेश्चन आणि 25 मार्क. इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क है ना. टोटल 200 होऊन राहिलं आपलं. तो हा एक्झामचा पॅटर्न आहे. आपण या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत नक्की जुळले राहा. याच्यामध्ये आपण बघणार आहे की आपल्याला कमीत कमी अटेम्प्ट करून जास्तीत जास्त पर्सेंटाइल कसे काढता येतील है ना. तो पहिले तर आपण इन जनरल बघत आहे की काय पॅटर्न राहतो है ना, काय सिलेबस आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला ऍट दी एंड आपण स्ट्रॅटेजी पण बघणार आहे की कुठले टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे आणि या एका महिन्यामध्ये आपली अभ्यासाची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे याबद्दल सुद्धा आपण बघूया. ठीक आहे. तो हा जनरली एक्झामचा पॅटर्न झाला. तो नेक्स्ट बघा याच्यामध्ये. ठीक आहे. की आपल्याला जो टायमिंग आहे या पूर्ण पेपरसाठी जो टाइम राहतो तो आहे 150 मिनिट, म्हणजे 2.5 hours, 2.5 तास म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे पूर्णचा पूर्ण पेपर आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे, निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे. प्लस पॉइंट आहे हा. त्याच्यानंतर कम्प्युटर बेस एक्झाम आहे, म्हणजे तुमची जो पेपर होणार आहे तो कम्प्युटर होणार आहे. तो कम्प्युटर बेस्ड पेपर आहे. तो ऍटलीस्ट आपण 2-4 मॉक तरी दिलेले असल्या पाहिजे. कम्प्युटर म्हणजे आपल्याला माहित राहील कशा प्रकारे एक्झाम असते तर. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 सेक्शन मध्ये क्वेश्चन डिवाइड केलाय. जसं आपण बघितलं की क्वांट आहे, त्यानंतर रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, रिडिंग कॉम्प्रेहेन्शन आहे. ठीक आहे. तर या 4 सेक्शन मध्ये हा पेपर राहतो आपला. यानंतर जर आपण बघायला गेलो तो हा आपल्या समोर सिलेबस आहे है ना. तुम्ही इथे आपण आता स्ट्रॅटेजी बद्दल बघू की आपल्याकडे जर 1 मंथ आहे तर 1 मंथ मध्ये आपण मिनिमम टॉपिक करून, म्हणजे एखादा आता लास्ट मुवमेंट जर याच्यावाला असेल, प्रिपरेशन वाला असेल, तर त्यांनी कमीत कमी टॉपिक करून कसे मार्क घ्यायला पाहिजे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आता फर्स्ट टॉपिक आहे आपल्या समोर क्वांट. हाच मुलांना थोडा डिफिकल्ट जातो. तर मी यातले सांगेल की तुम्ही सिंपल टॉपिक करून, म्हणजे कशाची हेल्प नसताना, किंवा आपला क्लास तर तुम्हाला मदत करणारच आहे हा पूर्ण महिना, तर यातले सिंपल टॉपिक करून आपण मॅक्झिमम मार्क कसे कव्हर करू शकतो याबद्दल बघूया. तो आता जसं बघा याच्यात रेशिओ अँड प्रोपोर्शन आहे. हा एकदम इझी चॅप्टर राहतो. त्याच्यानंतर ऍव्हरेज आहे. ठीक आहे. इथं पार्टनरशिप दिसत आहे आपल्याला, एजेस दिसत आहे है ना. मी ज्याला सर्कल करतो ते टॉपिक तुम्ही सेल्फ स्टडीनं सुद्धा करू शकता आणि कमी एफर्ट्स मध्ये तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितला तो हा नंबर सिरीज आहे एक. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन, तर मोस्टली सिम्प्लिफिकेशन येते इकडे. त्यानंतर लिनियर इक्वेशन अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन है ना.
अजून जर आपल्याला बघायचं झालं तर आता स्पीड टाइम डिस्टन्स थोडासा डिफिकल्ट जातो. जे आधीपासून प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी ओके आहे, पण जे लास्ट मुमेंटला प्रिपरेशन करणार आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आपला. त्यानंतर टाइम अँड वर्क हा इझी चॅप्टर आहे आणि प्रत्येक चॅप्टर वरचा नाही की आपण एक क्वेश्चन तरी कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जर याच्यामध्ये सांगायचं झालं, ठीक आहे, एक आय थिंक नंबर सिस्टीम नाही दिसत आहे मला, नंबर मॅट्रिक्सच्या जागी आपण इथं नंबर सिस्टीम म्हणू है ना. तो हा पण एक एमबीए सीईटी साठी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, नंबर सिस्टीम. ठीक आहे. किती टॉपिक झाले आपले बघा. रेशिओ अँड प्रोपोर्शन, ऍव्हरेज, हा एजेस इम्पॉर्टंट आहे इथं. ठीक आहे. त्यानंतर टाइम अँड वर्क, हे चारही चॅप्टर खूप इझी चॅप्टर आहेत. त्यानंतर नंबर सिरीज, ठीक आहे, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा म्हणतो, आणि एक सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथं लक्षात घ्या की हे जे 4-5 काही टॉपिक आहेत है ना, आणि त्यानंतर ही जर सिरीज कोणाची होत असेल तर फार चांगलं. पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. पहिले तर जे सर्कल दिलेले आहेत ते करा, नंतर हे 2-3 तुम्ही करू शकता. ठीक आहे. एक हा पण टॉपिक चांगला आहे, प्रोबॅबिलिटी. जर कोणाला समजत असेल तर मग हा टॉपिक करू शकता, अदरवाईज याला स्किप केलं तरी चालेल. परम्युटेशन, कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. तर जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्या बेसिसवर आउट ऑफ 50 ऍटलिस्ट तुम्ही 20 to 25 जे आहे ते अटेम्प्ट करू शकता. आणि याच्यात एक राहिलेला आहे डाटा सफिशियन्सी. ठीक आहे. आणि किंवा डीआय म्हणू आपण. एक मिनिट, डाटा सफिशियन्सी पेक्षा डाटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे. डीआय वर आपण काम करू शकतो. डीआय चे नाही काही तर 50 मार्काला जर आपला क्वांट आहे तो डीआय चे ऍटलिस्ट 15 ते 20 क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. तो 15 जरी क्वेश्चन आले म्हणजे 3 डीआय येऊन राहिले, तो 3 डीआय पैकी नाही काही तर 2 डीआय तरी सिंपल असतात. तो डीआय लाही थोडं बघून जा, म्हणजे आपले इकडून 15 मार्क निघतील है ना, 15 ते 20 मार्क, आणि 7-8 मार्काचं डीआय जर आपण केलं तर आपला एक चांगला स्कोअर फॉन्ट मध्ये होऊ शकतो है ना. त्यानंतर जर इंग्लिश मध्ये बघितलं तर इंग्लिश मध्ये आपला पॉझिटिव्ह पॉईंट कुठे आहे हे बघणं गरजेचं आहे है ना. तो वेळेवर जर ग्रामर होत असेल, बेसिक ग्रामर, एरर स्पॉटिंग है ना, तो ह्याच्यामध्ये जे आहे, ठीक आहे, क्लोज टेस्ट आणि पॅसेज कम्प्लिशन, याच्यासाठी आपलं रिडिंग चांगलं पाहिजे. याच्या बेसिसवर आपण सॉल्व्ह करू शकतो है ना. त्याच्यानंतर जर त्यात बघितलं, हा पारा जंबलवरून आपले मार्क निघू शकते, सिंगल अँड डबल फिलर्स वरून मार्क निघू शकते. आता सेंटेन्स करेक्शन, एरर स्पॉटिंग, बेसिक ग्रामर, हा जो पोर्शन आहे ज्याचं ज्याला म्हणू आपण ग्रामर चांगला, इंग्लिश ग्रामर, तोच व्यक्ती याला काय करू शकतो, चांगल्याने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इकडे इडियम्स अँड फ्रेजेस है ना, मिसिंग सेंटेन्स, हे आपण सॉल्व्ह करू शकतो. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन घेतलंच आहे आपण. ठीक आहे. तर हे जे काही मी क्लिक करून दिलेले आहे, म्हणजे आपल्याला कसं आहे की पहिले जो आहे आपल्याला येणारा पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ते का बरं ते आपण बघूया थोडस समोर. ठीक आहे. तो हे झालं इंग्लिश बद्दल. आणि याच्यात जे महत्वाचं आहे है ना, तो इथे लक्षात घ्या, आपल्याला 200 मार्काचा पेपर आहे, त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टन्स जे आपल्याला द्यायचं आहे स्टडीमध्ये ते द्यायचं आहे रिझनिंगला. आता रिझनिंग का बरं, कारण रिझनिंग जर आपण बघितला तर ओव्हरऑल 50% वेटेज आपण रिझनिंगला कन्सिडर करून राहतो. म्हणजे आपल्याला जसं आपण बघितलं की एमबीए सीईटी टोटली 200 मार्काची आहे, आणि 200 मार्कापैकी 100 मार्क कशावर डिपेंड आहे, रिझनिंगवर. रिझनिंगचे 2 पार्ट केलेले आहेत. ठीक आहे. एक अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे, एक लॉजिकल रिझनिंग आहे. ठीक आहे. तो इथं जर बघितलं आपण, तो रिझनिंग मध्ये आपल्याला स्किपेबल काहीच नाही, म्हणजे आपण सोडू नाही शकत. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम जे मार्क घ्यायचे आहे ते घ्यायचे आहे रिझनिंग मध्ये. आता याच्यात जर आपण बघितलं तर सर्वात इम्पॉर्टंट जो टॉपिक राहतो दॅट्स अ पझल है ना. तो एक मिनिट, अरेंजमेंट अँड पझल. तो इथे जे आहे अरेंजमेंट अँड पझल, म्हणजे आपल्याला 75 मार्काचा हा सेक्शन आहे, तो तुम्ही ऍटलिस्ट कन्सिडर करू शकता 30 ते 35 मार्क हे या अरेंजमेंट आणि पझल वरून येऊ शकतात है ना. तो याच्यावर सर्वात जास्त मेहनत घ्या. म्हणजे माझं सजेशन राहील की तुम्ही अभ्यास करत असताना डेलीचं नाही काही तर एक पझल किंवा अरेंजमेंट म्हणू आपण, आणि एक डीआय तरी सॉल्व्ह करायला पाहिजे. कारण क्वांट मध्ये जर आपण बघितलं तर मॅक्झिमम मार्क डिपेंड आहे डीआय वर,
आणि रिझनिंग मध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम मार्क डिपेंड आहे अरेंजमेंट आणि पझलवर. तो डेलीचं एक जरी आपण केलं तो आपले नाही काही तर समजा 2-3 पझल जरी झाल्या है ना, बाकी मिसेलेनियस पोर्शन तर पूर्णच करायचं आहे. रिझनिंग मध्ये सोडण्यासारखं काही नाही आहे, इझी आहे रिझनिंग एकदम है ना. तो हे पूर्णच आपल्याला करावं लागेल. तिकडचे जे 25 मार्क आहे त्यातलंही जर बघितलं आपण तर 25 पैकी नाही काही तर आपले 15 ते 20 मार्क तरी इथून निघाले पाहिजे. ठीक आहे. आणि इकडून जर रिझनिंग मधून बघू आपण तर आउट ऑफ 75 नाही काही तर 50 मार्क इथून पकडू आपण. म्हणजे मिनिमम जरी पकडले 50 इथून आणि 15 इथून, तर माझं म्हणणं राहील की आउट ऑफ 100 आपलं रिझनिंग मध्ये 65 to 70 मार्क्स काढण्याचं टार्गेट असायला पाहिजे. कारण सर्वात इझी रिझनिंग आहे. तो रिझनिंगचा सर्वात जास्त अभ्यास करा. म्हणजे दिवसातून जर आपण आता स्ट्रॅटेजी बघू त्याच्याबद्दल लागल्यास, ठीक आहे, एक मिनिट फक्त. तो हे कट ऑफ आहे. आता तुम्हाला माहितच आहे की पहिले कट ऑफ बद्दल बघू, शेवटी आपण स्ट्रॅटेजी बद्दल बघू की काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे 1 मंथची आपली आणि किती तासाचा आपला स्टडी असायला पाहिजे. ठीक आहे. तो इथं जर बघितलं कॉलेजचे नाव दिलेलं आहे, जसं जमनालाल बजाज आहे है ना. त्याच्यानंतर हे वेलिंग्टन आहे, वेलिंगकर. ठीक आहे. तो इथे जे आहे आपल्याला माहिती आहे की आपले 3 राऊंड होत असतात, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. हे टॉप 10 चे कॉलेजेस, टॉप 30 चे नावं दिलेले आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तो इथं जर आपण बघितलं तर मोस्टली म्हणजे आता हे सांगायची गोष्टच नाही आहे की चांगले जर कॉलेजेस पाहिजे असेल तो पर्सेंटाईल आपला म्हणजे अबो 90 तर ऍटलिस्ट आपल्याला पाहिजेच आहे. आणि तुम्ही इथं जर बघसाल तर हे 99, 97 है ना. म्हणजे प्रत्येक राऊंड मध्ये जरी बघितला तर पॉईंटच्या वरचा काही फरक पडत नाही आहे, इकडे तर सेमच आहे है ना. अजून मी तुम्हाला दाखवतो लागल्यास. ठीक आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर फार काही तुम्हाला फरक दिसत नाही आहे. म्हणजे 97, 98, 99च्या आसपास सर्व काही तीनही राऊंड खेळतात जर आपल्याला टॉप मध्ये पाहिजे आहे तर. ठीक आहे. तो पहिले जर आपण एक्झाम पॅटर्न बद्दल म्हणजे स्ट्रॅटेजी बद्दल बघितलं तर इथं लक्षात घ्या एक मिनिट. ठीक आहे. तो 200 पैकी पहिले हे पर्सेंटाईल काय समजून घ्या. तो 200 मार्क म्हणजे 100 पर्सेंटाईल नाही आहे, ही गोष्ट पहिले लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे. म्हणजे आपल्या कॉलेजचं कसं असतं नाही तर 100 पैकी 90 मार्क भेटले म्हणजे 90 पर्सेंटाईल झालं. इथं तसं नाही आहे. इथं काय राहते की दरवर्षी जे मुलं एक्झाम देतात तर 200 पैकी जे टॉपचे मुलं मार्क काढणारे आहे, म्हणजे समजा टॉप 100 मुलांनी असं कन्सिडर करू आपण की 140 किंवा 150 मार्क काढले. ठीक आहे. तो समजा 140 काढले तो 140 जो आहे त्या वर्षीचा 100 पर्सेंटाईल झाला. म्हणजे 200 मार्क कट झाले. तुमचा आता व्हॅल्युएशन कशातून होऊन राहिलं 140. आता हे जाऊन जाऊन जास्तीत जास्त 140 ते 160च्या मधात गेलेलं आहे. म्हणजे 160 वर टॉपर किंवा 150 वर टॉपर. आता 160 वर मागच्या वर्षी जर समजा होतं है ना, तो तुम्ही जर बघितलं तर 130 जरी मार्क असेल तो विद्यार्थी 90 पर्सेंटाईलच्या अबो गेलेला आहे. आणि ज्याला मग 160 वगैरे असतील किंवा 140च्या वर असतील तर आपण पकडू की 95-96 पर्सेंटाईल पर्यंत तो गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर 200 पैकी आपल्याला मार्क किती काढणं आहे. ठीक आहे. 200 मार्काची एक्झाम आहे तर आपलं मिनिमम एका महिन्याचं टार्गेट समजा 100 मार्काचं जरी असलं ना तरी भरपूर आहे मी तर म्हणेन. म्हणजे एका महिन्यात आपण 100 मार्काचं जरी टार्गेट ठेवलं तरी भरपूर आहे. आता जे विद्यार्थी वर्षभरापासून अभ्यास करत आहे किंवा 6-7 महिन्यापासून अभ्यास करत आहे त्यांनी मग 150 पर्यंत टार्गेट ठेवणं ओके आहे. ठीक आहे. मग आता याच्यात कसं करायचं बघा. तो जर आपण बघितलं तर क्वांट मध्ये, ठीक आहे, तो ज्यांच्याकडे आता 1-2 महिन्याचं जे स्टडी करत आहे त्यांचं टार्गेट क्वांटचं असायला पाहिजे 20 ते 25 मार्क. आणि ज्यांचा स्टडी आपण म्हणू की 6-7 महिन्यापासून आहे तो ते विद्यार्थी 30 ते 35 टार्गेट इथं कन्सिडर करू शकतात. ठीक आहे. वेळेवरचे अभ्यास करणारे 20 ते 25 आणि जे 6-7 महिन्यापासून करू राहिले त्यांनी 30 ते 35चं टार्गेट पॉईंट मध्ये ठेवायला पाहिजे. रिझनिंग मध्ये जर बघितला आपण तो इकडे बनवू 60 ते 70 आणि इकडचा जो विद्यार्थी आहे तो 75 ते किंवा 75 ते 80 म्हणू आपण टार्गेट. म्हणजे रिझनिंग मध्ये एवढ्या मार्काचं त्याचं टार्गेट असायला पाहिजे. आणि जर आपण इंग्लिश मध्ये पकडलं तो इंग्लिश मध्ये इकडेही समजा आता एखाद्याचं इंग्लिश चांगलं असेल तर तो जास्तही टार्गेट ठेवू शकतो. पण नाही काही तर आता 1-1.5 महिना आपल्याकडे बाकी आहे तो 15 ते 20 मार्क आणि इकडच्यासाठी आपण म्हणू 20 ते 30 मार्क. तर आपण जर मिनिमम जरी गेलो तर इथं लक्षात घ्या
याच्यासाठी जर बघितलं तर हे किती होऊन राहिलं रे, तो 70 आणि 40 110 आणि 5 115 आणि इकडचं जर आपण ऍडिशन केली तर 60 आणि 20 80 आणि हे 95 म्हणजे 100 ते 115चं टार्गेट जो वेळेवर अभ्यास करणार आहे त्याचा असायला पाहिजे. आणि इथे जर आपण बघितलं तो आपण म्हणू 100 आणि 125 ते इथे येऊन जाईल आपलं 110 आणि 35 145 म्हणजे 150 पर्यंत आपण कन्सिडर करू शकतो. जो 6-7 महिन्यापासून अभ्यास करून राहिला आणि जो वेळेवरचा अभ्यास करून राहिला त्याच्यासाठी 100 ते 115चं टार्गेट असायला पाहिजे. म्हणजे एवढे मार्क आपल्याला 200 पैकी स्वतःवरून भेटायला पाहिजे. ठीक आहे. आणि मी टॉपिक सांगितलेच आहे तुम्हाला की कुठले मिनिमम टॉपिक आपण प्रिपेअर करून हे मार्क काय करू शकतो, क्लिअर करू शकतो. रिझनिंग असा पोर्शन आहे जो एका महिन्यामध्ये जरी अभ्यास केला तो आरामात तुम्ही 60 ते 70 मार्क तिथून काढू शकता, है ना. इझी राहतो. तो आता डेलीचा अभ्यास जर पकडला आपण तर फॉर एक्झाम्पल आता जे विद्यार्थी कॉलेजला वगैरे असतील तर त्यांनी मिनिमम 6 तास तरी अभ्यासाला द्यायला पाहिजे. आणि ज्यांचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यांचे तर मी 8 ते 10 तास म्हणेन. आता एकच महिना उरलेला आहे कारण ठीक आहे. तो जे कॉलेजला आहे ते जर मिनिमम 6 तास जरी देत असेल तर त्यांचं डिव्हिजन जे आहे समजा 3 तास आपण रिझनिंग साठी पकडू शकतो. 3 तास रिझनिंग साठी, 1.5 किंवा 2 तास क्वांट साठी म्हणा. ठीक आहे. आणि 1 तास जो आहे तो इंग्लिशचं रीडिंग, इंग्लिश रीडिंग किंवा इंग्लिशचे तुम्ही पॅसेजेस वगैरे सॉल्व्ह करणं किंवा कशा प्रकारचा पेपर पॅटर्न येतो, है ना. मोस्टली जे आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत MBCET चे. तो डेलीचा नाही काही तर अर्धा तास तरी पेपर अनालिसिस करा. हाफ एन आवर आपण पेपर अनालिसिस म्हणू. पेपर मधलं आपल्याला काय येऊ शकते किंवा कुठं आपण इम्प्रुव्हमेंट करू शकतो, पॉझिटिव्ह मार्क कुठं आपले निघू शकते हे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि इकडे जो आहे तो इथं आपण जर समजा 8 ते 10 तासाचा जर कोणी अभ्यास करू शकत असेल तर आपण म्हणू की 4 तास रिझनिंग करायला पाहिजे. ठीक आहे. 3 तास क्वांटला टाकून द्या. ठीक आहे. आणि 3 किंवा इथं तुम्ही कमी जास्त करू शकता जो कुठला तुमचा फेवरेट सब्जेक्ट असेल. आणि 2 तास आपण म्हणू इंग्लिश साठी. आणि अल्टरनेट डेला थोडस म्हणजे 2-3 दिवसातून एक मॉक तुम्ही देऊन बघा, त्याचा अनालिसिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, स्टडी करा. म्हणजे डेलीचा मॉक दिला पाहिजे असं काही नाही आहे. कारण आपण जे 2 मॉक देतो त्या 2 मॉकच्या गॅप मध्ये आपलं काही ना काही इम्प्रुव्हमेंट असलं पाहिजे. म्हणजे एक मॉक तुम्ही मंडेला दिला तर आपलं समजा आता वेनसडेला आपण दुसरा मॉक देत आहे तर त्याच्यात आपले मार्क इन्क्रीज झाले पाहिजे. याच्यासाठी आपल्याला अनालिसिस करून 2-3 दिवस थोडासा जे टॉपिक आपण अजून इम्प्रूव्ह करू शकतो ते बघायला पाहिजे. ठीक आहे. तो हा झाला आपला एक्झामचा पॅटर्न की स्टडी आपण कसा करू शकतो, किती तास कुठल्या सब्जेक्टला आपण द्यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की टॉपिक्स कुठले इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या क्लास बद्दल इथं दिलेलं आहे की आपले जे क्लासचे फीचर्स आहे. ठीक आहे. काही विद्यार्थी आता फर्स्ट इयर सेकंड इयर वाली असतील जो हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगेल की एक सर्वात चांगली अपॉर्च्युनिटी आपला क्लास घेऊन आलेला आहे जी भारतात कुठंच अवेलेबल नाही आहे, फक्त आपल्या क्लासमध्ये आहे. तो क्लास रिपिटेशन फॅसिलिटी म्हणजे फर्स्ट इयरचा जर विद्यार्थी आहे तो फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर पर्यंत जरी त्यानं क्लास केले तर पुन्हा त्याला फीस पडत नाही, किती वेळा तो क्लास करू शकतो. त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहे, एक्सपिरियन्स अँड एक्सपर्ट फॅकल्टी आहे, प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर्स आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तो एक्स्ट्रा प्रॅक्टिस बॅच आपल्या इथं घेतल्या जाते. आणि जे काही विद्यार्थी समजा बाहेर गावून आपलं बघत असतील, आता परतवाडा आहे ना, दर्यापूर आहे किंवा अदर ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण कन्सिडर करू तर आपल्या अकॅडमीचं ऍप पण आहे ज्याच्यात रेकॉर्डेड कोर्सेस, लाईव्ह कोर्सेस किंवा लाईव्ह बॅचेस ह्या सर्व काही घेतल्या जातात. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. ठीक आहे. तो ऍप आहे. आणि ज्यांना ऑफलाईन बॅचेस करायचे आहे त्यांच्यासाठी मी सांगितलेलं आहे की क्लास रिपिटेशन फॅसिलिटी, ऑनलाईन टेस्ट सिरीज, प्रिंटेड नोट्स, एक्सपर्ट फॅकल्टी ह्या सर्व गोष्टी आपल्या क्लासेसमध्ये अवेलेबल आहेत. यानंतर आपण जो हा पूर्ण मंथ आहे, ठीक आहे, याबद्दल जर सांगायचं झालं तर MBA CET नुसार आपण डेलीचे लाईव्ह सेशन घेणार आहेत. त्यासाठी आपल्या तुम्ही SUBT युट्यूब चॅनलला जॉईन होऊन जा. ठीक आहे. तर तुम्हाला डेलीच्या त्या लिंक येतील आणि त्याच्या थ्रू तुम्ही जे आहे प्रॅक्टिस करू शकता. तो कशा प्रकारे कमी वेळात जास्त मार्क आपल्याला घेता येईल हे ते आपण लाईव्ह क्लासेसमध्ये कन्सिडर करू. थँक्यू.